शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटप सुरू. पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीक विम्याचा 75% हिस्सा वाटप करण्याचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. ही रक्कम हेक्टरी 40,000 रुपये असून लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. ही बातमी वृत्तपत्रामधून समोर आलेली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. पीक विमा टप्पा वाटपाच्या यादीची घोषणा तुम्ही पाहू शकता की 2022, 2023, 2024 आणि मे महिन्यातील 2025 या 3 वर्षांच्या पीक विम्याची यादी जाहीर झाली आहे. तुम्ही या यादीमध्ये तुमचं नाव लगेच तपासू शकता. पीक विम्याचे वाटप सुरू झाले असून प्रत्येक जिल्ह्याला 153 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले आहेत. तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का नाही हे तुम्ही नक्की तपासा. प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आहे आणि मिळालेल्या शेतकऱ्यांची नावही या यादीत आहेत. मागील 3 वर्षाचा म्हणजेच 2022, 2023, 2024 पीक विमा एकत्रितपणे दिला जात आहे. भात या पिकासाठी 50,000 रुपये, ज्वारी या पिकासाठी 33,000 रुपये, बाजरी या पिकासाठी 32,000 रुपये, भुईमुग या पिकासाठी 45,000 रुपये, तर सोयाबीन या पिकासाठी 55,000 रुपये, मूग या पिकासाठी 28,000 रुपये, उडीद या पिकासाठी 25,000 रुपये आणि कापूस या पिकासाठी 60,000 रुपये आणि मका या पिकासाठी 36,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. हा पीक विमा 2022, 2023, 2024 आणि 2025 मधील सर्व पिकांसाठी एकत्र जमा होत आहे. 2022 पासून 2025 पर्यंत पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे. काल पहिला टप्पा जमा झाला असून आज दुपारपासून दुसऱ्या टप्प्याचं वाटप सुरू झालं आहे. कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी सांगितलं आहे की ज्या शेतकऱ्यांचं खातं पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्यांना कालच पैसे मिळालेले आहेत. बाकीच्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज 100% रक्कम जमा केली जाणार आहे. 2022 ते 2025 या काळात ज्या शेतकऱ्यांचं शेती पिकांचं नुकसान झालं होतं आणि त्यांनी विमा भरला होता त्यांना 100% रक्कम आज त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. ही अपडेट फक्त 5 मिनिटापूर्वीच सरकारकडून आलेली आहे. शेतकऱ्यांची अपेक्षा कमी रकमेची होती, पण त्यांना 30,000 ते 35,000 रुपये मिळत आहेत. कृषी विभागानं सांगितलं आहे की केंद्र सरकारकडून 2022 पासून पीक विमा मिळालेला नव्हता, त्यामुळे सरकारने मागील 3 ते 4 वर्षाचा पीक विमा एकत्र जमा करायला सुरुवात केली आहे. गेल्या 2 दिवसात 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे. आज दुसऱ्या टप्प्यात उरलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा केला जात आहे. जर तुम्हाला अजूनही पीक विमा मिळाला नसेल तर काळजी करू नका, कारण DBTद्वारे पैसे येत असल्यामुळे थोडा उशीर होऊ शकतो. कृषी विभागानं बँक खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. आज सकाळी काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून दुपारी 1 वाजल्यापासून या प्रक्रियेला अधिक वेग येणार आहे. आज 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप केला जाणार असल्याचं कृषी मंत्र्यांनी सांगितलं आहे. या 16 जिल्ह्यांची यादी बँकेंना दिली गेली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही, कारण ज्यांनी काही महत्त्वाची कामं केली आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. सरकारनं कोणत्या अटी घातल्या आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 75% अग्रिम पीक विमा आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. आतापर्यंतच्या 10 वर्षाच्या इतिहासात असा पीक विमा शेतकऱ्यांना कधीच मिळाला नव्हता. आता 3 ते 4 वर्षाचा पीक विमा एकाच वेळी मिळत आहे. पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यात आला असून दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला आहे. आज 16 जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळाला नाही त्यांना सरकारनं सांगितलं आहे की त्यांनी 2 महत्त्वाची कागदपत्र जमा करावीत. ती जमा केल्यावर त्यांनाही 100% पीक विमा मिळेल. राज्य सरकारनं यासाठी 3,178 कोटी रुपये मंजूर केले आहेत. जर तुम्हाला अजूनही पीक विम्याचा मेसेज आला नसेल तर तुम्ही खालील गोष्टी तपासणं आवश्यक आहे. तुमचं आधार कार्ड बँकेला जोडलं आहे का? तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का? तुमच्या बँक खात्याला मोबाईल लिंक आहे का? ही सर्व गोष्टी तुम्ही चेक करणं आवश्यक आहे. जर तुम्ही ही कामे केली नसतील तर पीक विमा खात्यात जमा होऊनही तुम्हाला मेसेज येणार नाही. ही कामे पूर्ण करा, कारण आज दुसरा टप्पा सुरू झाला आहे. आज ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होत आहे त्याची यादी
पुढील प्रमाणे यामध्ये पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बँकेमध्ये ई-KYC केली असेल तर त्यांना आज पैसे जमा होत आहेत. व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट्स करा. धन्यवाद.